मंडळी, आज मी तुमच्यासाठी खूप पौष्टिक आणि चविष्ट असा आणि भरपूर प्रोटीन असलेला हिरव्या मुगाचा मेयोनीज डोसा घेऊन आलेली आहे। कसा करायचा हे आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात। तर त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप अख्खे मूग घातले, 3 टेबलस्पून तांदूळ, 2 टेबलस्पून उडीद डाळ आणि 1 छोटा चमचा मेथी दाणे घातले। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाणी घालून 8 तास हे भिजत घालायचे आहेत। त्यानंतर आता हे भिजवून घेतलेले मूग तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्याची छान बारीक फाईन अशी पेस्ट मी तयार करून घेतली, म्हणजेच बॅटर तयार करून घेतलं। चवीनुसार त्यामध्ये मग मीठ घातलं आहे। बॅटर बाजूला ठेवलेलं आहे। आता डोसे करायचे आहेत तर त्यासोबत बटाट्याचं भरीत तर पाहिजेच ना, म्हणून एका कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये मग जिरं मोहरी, बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, थोडी हळद, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि उकडून घेतलेले बटाटे घातलेत। छान असे परतून घ्यायचे, म्हणजे आपलं हे बटाट्याचं भरीतसुद्धा तयार झालेलं आहे। मेयोनीज डोसा आहे तर त्यासाठी इथे मी एका वाटीमध्ये मेयोनीज काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच मी टोमॅटो सॉससुद्धा घातला आहे। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता आपण इथे डोसे तयार करायला सुरुवात करूयात। डोस्याचं बॅटरसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे। डोसा तयार करण्यासाठी नॉनस्टिकचा मी तवा घेतला आहे आणि त्याला तेल आणि पाण्याच्या कापडाने पुसून घेतलं। त्यानंतर आता तव्यावर डोस्याचं बॅटर घालून घ्यायचं आणि चमच्यानी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पसरवून घ्यायचं आहे। डोस्याला अगदी थोडं तेल मी चमच्यानी लावून घेतलं। त्यानंतर मेयोनीज आणि टोमॅटो सॉसचं जे मी मिश्रण तयार केलेलं होतं तर ते लावून घेतलं। वरून बटाट्याचं भरीतसुद्धा लावून घ्यायचं आहे आणि डोसा अगदी क्रिस्पी होईपर्यंत छान शेकून घ्यायचा आहे। मस्त असा कलर आलेला आहे डोस्याला, बघू शकता तुम्ही। अप्रतिम चवीचे हे डोसे तयार झालेले होते। सोबतच खूप चविष्ट, रुचकर आणि पौष्टिकसुद्धा तयार होतात हे डोसे। तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे पौष्टिक डोसे तयार करून बघा, सर्वांना नक्कीच आवडतील। रेसिपी कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।